पावसानं जोर धरला. आतली माणसं बाहेर निघू देईना. त्या पोरीनं बोलावं म्हणून अनेक प्रयत्न केले, पण पोरगी काही बोलली नाही. ती जायला निघाली, पण बनामावशीने तिला ठेवून घेतलं. बनामावशी म्हणाली, "सुनील, आजच्या रातच्याला तुम्ही तिथं माझ्याकडे जेवायला यायचं. चांगली खीर पोळी करती. आणि ऐक तू, त्या तुझ्या भावानं नवीन ड्रेस आणला, तो घाल की. हां, तो ड्रेस घाल आणि ये माझ्याकडं." तिने तिला उठवलं, घरी नेलं. तिने नवीन कपडे घेतले. तिला ते कपडे खूप चांगले दिसत होते. बनामावशीच्या घरी कपाटाची फुटलेली भली मोठी आरशाची काच होती. तिच्यात मावशीनं तिला दाखवली. बघून ती लगेच उड्या मारायला लागली. 3-3दा ती आरशात जाऊन बघायची. अखेर ती सुनीलकडे आली, त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याच्यासमोर तिने एक गिरकी घेतली. सुनील तर तिला बघून अवाक झाला. खरंच, अशी मला सख्खी बहीण असती तर किती चांगलं झालं असतं. इतक्यात तिच्या तोंडातून अचानक शब्द बाहेर पडला, "भाऊ." हेच हेच शब्द त्याचे कान कितीतरी दिवसांपासून ऐकण्यासाठी अधीर झाले होते. भाऊ शब्दाचे पडसाद दाही दिशातून, जगातल्या प्रत्येक घुमटातून घुमत घुमत त्याच्या कानापर्यंत आले. डोंगर पर्वताच्या दराखोऱ्यातनं फिरत वाऱ्याच्या झोकात येऊन त्याच्यापर्यंत पोचले. भाऊ, भाऊ, भाऊ. तृप्त झाला तो. तृप्त झाले त्याचे कान. त्याचं ऊर भरून आलं. "अगं, छान दिसतीस की. विश्वासच बसत नाही का तू वडापाव खात खात हातगाडीला धक्का देणारी तूच आहे. एक पाय दुमडून हातात राखी घेऊन भावासाठी प्रतीक्षा करणारी मळकी ती तूच आहेस. विश्वास नाही बसत." त्याने तिचं कौतुक केलं. बाहेर थेंब गळती चालू होती. नाना हे सगळं उघड्या डोळ्यानं बघत होता. सुनीलचं मनोमन कौतुक करत होता आणि कौतुकदृष्ट्या नजरेनं त्याच्याकडे बघत होता. बनामावशींनी स्वयंपाक केला. आजचा सण रक्षाबंधनाचा. तिला एक मुलगी 8-9 वर्षाची, मुलगा 12-13 वर्षांचा, नवरा आणि ती, असा त्यांचा चौघांचा संसार. त्यात आज जेवणाला भर पडली ती या तिघांची. सूर्य कधी मावळला कळलंच नाही. दिवसभर गडद ढगांनी सूर्यालाच काय, पण त्याच्या प्रकाशकिरणांना सुद्धा खाली येऊ दिलं नाही. झोपडपट्टीत दिवे लागण झाली. काही वेळात बनामावशीने सगळ्यांना जेवायला बसवलं. जेवणाचा बेत झकास होता. खीर, पोळी, भजी, पापड, आमटी. पोरीला नानाच्या आणि सुनीलच्या मध्ये जेवायला बसवलं. बनी मावशीचा नवरा, पोरं दुसऱ्या रांगेत बसले. ताजं आणि गरमागरम जेवण ती आज जेवत होती. तिला कळायला लागलं तेव्हापासून आत्तापर्यंत अशा जेवणाचा प्रसंग आलेलाच नव्हता. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली, पण ती मात्र काही जेवेना. सुनीलने तिला घास भरवला, मग कुठे ती सुनीलकडे बघत बघत खायला लागली. बनामावशी म्हणाली, "मुकी आहे पण हट्टी आहे बरं का." "हा, सुनीलने घास भरवल्याशिवाय तिने जेवायला सुरुवात नाही केली. खा ग बाया, खा. हां, पोटभर खा." जेवता जेवता ताटात तुपाची धार पडली. "तू घे, तू घे" म्हणता म्हणता, म्हणजे आग्रह करता करता सगळ्यांची पोटभर जेवणं झाली. बनाबाईच्या पोरीनं सगळी खरकटी ताटं आवरली, झाडून घेतलं. मग गप्पा गोष्टींना रंग चढला. त्याच टायमाला बनाबाई जेवत होती. तिचं जेवण आटोपलं आणि पाऊस जोरात चालू झाला. बनाबाईच्या पत्र्याला गळती लागली. जो तो सावरून बसायला लागला. "ए अरे, पान कापड आणून हातर की इथं झंझट मिळतं बघ." "मग किती बी पाऊस येऊ दे, गळणं नाही का? काही नाही, उद्याच्याला तेवढं काम कर." नाना म्हणाला. नाना सुनील झोपायला निघाले. "अगं, तू झोपती का इथंच?" बनामावशीने पोरीला विचारलं. "वहिनी, अहो या गळतीनं तुमचीच दय नव्हती, आणखीन ती कशाला? झोपू दे तिकडं." असं म्हणता सुनील आणि नाना तिला घेऊन गेले. सुनीलनी स्वतः तिला बिछाना टाकून दिला आणि म्हणाला, "बहिणाबाई, तू इथं झोप, आम्ही झोपतो तिथं." रात्र चढत होती. पाऊस वाढत होता. रात्रभर पत्र्यावर तडमताशा चालू होता. सकाळी 6 वाजता सुनील उठला. नेहमीप्रमाणे कामं उरकत होता. आज सोमवार, शाळेत जाणं गरजेचं होतं. शाळेत त्याची प्रेझेंटीही कमी होती. ती कमी व्हावी हा त्याचा प्रयत्न होता. आज वातावरण फ्रेश होतं. दोघांनी मिळून स्वयंपाक केला. बाबाला तिला जेवायला घातलं. "तू इथेच थांब, कुठं जाऊ नको, बाबावर लक्ष ठेव," असं बजावून तो शाळेत निघून गेला. हातातल्या राखीकडे हात वर करून सतत बघत होता तो. खूप बरं वाटायचं त्याला.
तो आज त्याच्या मित्रांना अभिमानानं सांगणार होता की मला राखी बांधणारी बहीण मिळाली. दिवसभर राखीचं महत्त्व, बहिणीचं प्रेम हेच व्याख्यान तो देत होता. मालविका मॅडमचा क्लास सुरू झाला. त्यांचं लक्ष गेलं सुनीलकडे. सुनील राखी बघण्यात दंग होता. मॅडमनी त्याला आवाज दिला तसा तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, येस मैडम. सुनील, कल का प्रोग्राम कैसे हुआ? अच्छा हो गया मैडम. सिस्टर के साथ मेरा पहला दिन था. मुझे सिस्टर मिली, उसका प्यार मिला, बहुत अच्छा लगा मैडम. अच्छा मैडम, मैंने उसको घर पे ही रुका दिया. वाह. मॅडमच्या तोंडात वा, अच्छा हे शब्द असायचे. त्या शब्दाची लकेर उच्चार खूप छान असायची. सतत ऐकावीशी वाटायची. कुठल्याही वाक्याला त्यांचा होकार किंवा समजून घेण्याचा शब्द अच्छा हा जास्त करून असायचा. खरंच आज सुनील खूप आनंदी होता. त्याला बहीण मिळाली. आकाश ठेंगणं झालं. शाळा सुटली, कधी घरी जाईन असं झालं होतं. पळत पळत तो वर्गातनं बाहेर आला. कुठल्याही मित्राला न भेटता निघाला. पावसानं दुपारपासनं उसंत दिली तरीही आभाळ गरभाळलेलं होतं. गर्भारबाईचं बाळंत होताना जसं पाठ, पोट, तोंड उतरतं तसं आभाळाचं झालं होतं. तो कधी कोसळेल सांगता येत नव्हतं. शाळा ते झोपडपट्टी अंतर जवळजवळ 1.5 किलोमीटरचं. सगळा प्रवास पायी असायचा. आज लवकर जाऊन तिला कधी भेटेन असं त्याला झालं होतं. एकदाचा तो घरी आला. दप्तर खिळ्याला टांगून ठेवलं. इकडे तिकडे बघितलं पण ती कुठे दिसली नाही. नानाला विचारलं, नाना अरे बहीण कुठे आहे? तर म्हणला, अरे दुपारपासून तिचा तपासच नाही. मला पोरं सांगत होती तिला कोण काय म्हणलं जणू. इथून निघून जाच म्हणे. तर ती गेली. मला बी विचारलं नाही. सुनील हे ऐकून खांब रोवल्यासारखा एका जागेवर उभा राहिला. आत्ता कुठे जगण्याचा आधार मिळाला तो सुद्धा नियतीला मान्य झाला नाही. तिच्या वेदना, तिच्या भावना, तिचं दुःख अवघ्या काही तासात 16 वर्षाच्या सुनीलनं जाणून घेतल्या होत्या. ती मुकी नव्हती पण ती आबोल होती. हातातल्या राखीकडे बघत तो स्वतःचं दुःख व्यक्त करत होता. तिच्या जाण्यानं तो बेचैन झाला. पटकन मावशीच्या घराकडे त्यांनी झेप घेतली. बनामावशीला त्यांनी विचारलं, बनामावशी कोण बोललं ग मुखीला? कोणी घालून दिलं ग मुखीला? अरे बाबा, लय का असा विसरून गेली र पोर. सारखी मागं बघायची. जाताना मी तिला लय समजावलं पण नाही थांबली बघ. ही एवढीशी मेली. ही येवशी रे येवशी. हिला पोरनं बाळ वांजुटी मेली. समध्या झोपडपट्टीवर जशी वावळून टाकली तिला. कुणाचं चांगलं झालं की हिचा धोर निघाला. धोरकट मेली. देणं घेणं. लय आचकट शिवाय देत होती पोरीला. लय दापलं तिला. पण माहिती आहे तुला ती कशा जातीची आहे. मन बाहेरच्या रस्त्यावर हिंडणाऱ्या पोरी झोपडपट्टीत अजिबात नाही पाहिजे. आता तिला काय ही पोचणार होती का? धुरपीचं नाव घेतात सुनील गप्प झाला. कारण ती बाईच तशी होती. ती बाई बिघडल्यावर लुगडं वर करून मांडीत थोपटणारी बाई. तिच्या नादाला गडी माणसानं लागायचं म्हणजे तोच मूर्ख. त्याला कारण नानाची ओसाड पडलेल्या पत्र्याची बनवलेली जुनी झोपडपट्टी तिच्यावर तिचा डोळा होता. हेच काम ती दादागिरीने करायची. जर दादागिरीनं नाही मिळाली तर ती छेडछाडीचा आरोप लावायची. मग त्याच्या बदल्यात ती जागा हस्तगत करून त्याची विक्री करायची. हा तिचा धंदा. नाना आणि सुनील हौसानं दिलेल्या घरात राहत होते. त्यामुळे त्यांची झोपडी मोकळी होती आणि त्या जागेवर तिचा डोळा होता. त्या रात्री सुनीलने अन्नाचा कणही खाल्ला नाही. नानाला जेवायला घातलं आणि मी नंतर जेवीन म्हणून तो तसाच राहिला. काल दुपारपासून आजपर्यंत जो आनंद मिळाला होता तो नियतीने एका क्षणात हिरावून घेतला होता. त्याचं मन उदास झालं. मनाने मनाला आधार दिला. आवरलं. भेटेल तुला ती परत. काळजी कशाला करतोस? तर दुसरं मन म्हणायचं, अरे जे आपलं नाही त्याचा हव्यास का धरायचा? रात्रभर तळमळत बिछाण्यावर पडला. झोप लागत नव्हती. रात्र वैऱ्यासारखी गेली. उदासलेल्या अंतःकरणानं तो उठला. सगळा उत्साह निखळल्यासारखा तो काम करत होता. त्याचं मन कशात लागत नव्हतं. ती गेली पण मनाला हुरहुर लावून गेली. मनाला चटका लावून गेली. मरगळ आल्यासारखी सगळी कामं अशी तशी केली. बाबा तू जेवून घे आणि भाकरी झाकून ठेव. दप्तर घेतलं आणि उदासलेलं मन बाहेर पडलं. नाना त्याची उदासवाणी हालचाल बघत होता. काही तासातच बहीण भावाच्या पवित्र नात्यात तो अडकला. तो आनंद त्याला काही तासच मिळाला. अख्ख्या आयुष्याचा स्रोत घेऊन आला होता. पण आता आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या वेदना होत होत्या.
रक्ताच्या नात्यापेक्षा देवानं जोडलेल्या अंतरात्म्यातनं जोडलेली जिव्हाळ्याची नाती तुटताना ज्या वेदना होतात ना, त्या खोल झालेल्या जखमेपेक्षाही भयंकर असतात. आठवड्याचे 2 दिवस शनिवार रविवार त्याची हातगाडीवर ड्युटी असायची. ती ड्युटी तो नित्यनियमाने पार पाडत असे. आठवड्याचा खर्च भागेल इतकी कमाई होत होती. संस्था त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलत होती, त्यामुळे शिक्षणाचा मोठा खर्च वाचला होता. दुपारचं जेवण त्याला संस्थेत मिळायचं, त्यामुळे सुद्धा थोडीफार बचत होत होती. पावसाळा संपला, ऋतू बदलला, थंडीला सुरुवात झाली. दिवस लहान असल्यामुळे घरी जायला उशीर होत होता. एक दिवस मच्छी फ्राय खायची इच्छा नानाला झाली, तसं त्यांनी सुनीलला सांगितलं. सुनीलने रविवारच्या दिवशी हॉटेलमधनं मच्छी फ्राय आणली, त्याबरोबर माशाचं कालवण आणलं. रातच्याला नाना पोटभर जेवला. सकाळी शाळेत जायचं म्हणून सुनीलने पटपट आवरलं. नानाला त्याने आवाज दिला. नानानं हुंकार दिला. म्हटलं, बाबा उठतोय का? उठ की, मला उशीर होतोय. नाना उठून बसला. म्हटलं, तू जा, मी करतो सगळं. सुनील शाळेच्या वाटेवर निघाला. सरांनी सांगितलं होतं की कोणीही गैरहजर राहायचं नाही. सोमवारी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक गॅदरिंग ठेवणार आहोत. त्या नियोजनासाठी सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार विषय निवडायचा, त्याच्यावर तयारी करायची, त्याची रिहर्सल घेतली जाईल. विषय अनेक, कार्यक्रम एक. त्यासाठी नावनोंदणी करायची आहे. इच्छुकांनी अजिबात गैरहजर राहायचं नाही. आपण काय करू शकतो हा विचार करत तो चालला होता. अचानक त्याची नजर तिच्यावर पडली. तो घाईघाईनं तिच्याकडे जातो. घरातून निघून गेली ती अचानक आज दिसली. जावं तिच्याकडे, विचारावं तिला की मला न सांगता का निघून गेली. ते प्रेम, तो जिव्हाळा त्या रक्षणाबंधनापुरतंच होतं का? का घात केलास माझा? अगं, तू इतकी गलिच्छ मळकट असताना तुझ्या हृदयात असलेली भावाबद्दलची आस्था, प्रेम मी बघितलं आणि पटकन तुझा बहीण म्हणून स्वीकार केला. कारण तू आहेसच तशी, माझ्या पाठीशी उभी राहणारी, निरागस. अशीच हवी होतीस मला, आयुष्याच्या शेवटच्या वाटेपर्यंत आशीर्वाद देणारी. नसू देत ग रक्ताचं नातं. कधीकधी तीच रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठतात. त्यापेक्षा आपण आपलं मानलेलं नातं जपूया. खरंच जपूया. अतूट असणारं, एका धाग्यानं घट्ट बांधलेलं. कोण कोणाची कुठली तू? तुझं नाव काय? गाव काय? अगं, तूच तुला कळली नाहीस तरीही माझ्यामध्ये भाऊ शोधणारी तू. दिवसभर अनवाणी पायानी फिरत फिरत गाडी तळावर माझ्यातला भाऊ मिळवण्यासाठी वाट बघणारी तू. मुकी नसून सुद्धा अबोल असणारी तू. जीवात जीव असेपर्यंत हवी आहेस मला तू. त्यावेळीच तुला बघितली आणि तुझ्या त्या टप्पोर काळ्या भोऱ्या डोळ्यात बघितली मी बहीण भावाच्या मायेची आस. बस, सगळं जग मिळवलं. जगातली सगळी पवित्र निरागस नाती मी तुझ्या डोळ्यात बघितली आणि ती मला मिळाली. किती दिवसापासून तडफडत होतो मी बहिणीसाठी. रक्षाबंधनाचा पहिला धागा माझ्या मनगटात कोणी बांधला असेल तर तो तू. दरवर्षी उदासलेल्या डोळ्यांनी मोकळ्या मनगटाकडे बघत असे मी, पण कोणी मला भाऊ म्हणून पत्करलं नाही किंवा मनगटात धागाही बांधला नाही. भाऊ म्हणून कोणीच माझ्या गळ्यात पडलं नाही, गोंजारलं नाही मला. पण एक सांगू, स्त्रीला स्पर्श करणारे फक्त 4 पुरुष असतात. या 4 पुरुषांच्या गळ्यात गळा घालते. या 4ही पुरुषाच्या त्या स्त्रीविषयी भावना मात्र वेगवेगळ्या असतात. एक जन्मापासून कळेपर्यंत बापाच्या गळ्याला ती मिठी मारते. 2 समज आल्यानंतर बहीण भावाच्या पवित्र नात्यानं भावाच्या गळ्यात गळा घालते. लग्न झाल्यानंतर सासरी जाताना कुटुंबामधून भावाच्या गळ्यात पडून रडते. ती त्याला लवकर सोडत नाही. ते प्रेम. 3रा पती आणि 4था तिचा मुलगा. मन आणि भावनांना अंजारत गोंजारत मी तिच्या जवळ गेलो. ती भेटल्यापासून नजरेतनं तिला कधी दूर केलं नाही. नजरेच्या क्षितिजा पलीकडे तर कधीच नाही. पण नजरही कधी कधी धोका देते. पाठीमागून मी तिच्या खांद्याला डिवचलं. तिने गरकन मागे वळून बघितलं. पोटात गोळाच उठला, अंग शहारलं. अपराध्यासारखा एका जागेवर तो खेळून उभा राहिला. सॉरी, हा मला वाटलं, सॉरी बरं का. त्याला शब्द सुचेनात. का रे टपोरी, मुलींच्या मागे लागतोस का? डायरेक्ट हात लावतोयस? ही हिंमत? अहो नाही नाही, सॉरी, माझी बहीण हरवली. तिच्या अंगावर असा ड्रेस आहे, तिला शोधतोय. मला वाटलं तूच माझी बहीण म्हणून. पुन्हा एकदा निराशा. तो मागे फिरला. इतक्यात जिला डिवचलं तिचा आवाज आला.
ए टप्पोरी, असं म्हणता सुनील शहारला. आता आपलं काही खरं नाही असं समजून तो मागे वळाला, म्हणाला, अहो सॉरी सॉरी म्हटलं ना, खरंच माझी चूक. ओके ओके, दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. त्याला बरं वाटलं, नाहीतर अख्खा दिवस अपराधाच्या ओझ्याखाली घालवायला लागला असता. झालेल्या घटनेपासून थोडा दिलासा मिळाला. 10वीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पूर्ण 1 तास मिळाला. मग त्यात ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय ज्याने त्याने निवडला. मग त्यात गाणं, नकला, एकांकिका, वक्तृत्व, कथा, विनोद, नृत्य असे विविध विषय होते. काहींनी तर चर्चासत्र हा विषय घेतला. त्यामध्ये संशोधन, चंद्रयान सफर, सफर नक्षत्रांची, राजकीय पटलावरची ध्येय धोरणं, व्यापार, शिक्षणाचा बट्ट्याबोळ असे विषय होते परिसंवादाचे. सुनीलनी सुद्धा त्यात भाग घेतला. त्याचा विषय भावनिक होता, माझी हरवलेली बहीण. तयारीला 8 दिवसाचा अवधी होता. ज्यांनी भाग घेतला ते कसून सराव करत होते, त्या विषयांवरची पुस्तकं मिळवत होते, ती पुस्तकं वाचत होते आणि सुनील फक्त बहीण आणि बहीण शोधत होता. त्याचं मन सैरभैर झालं होतं. शनिवार रविवार तो गाडी तळावर जात असे, मोहनला तिच्याबद्दल विचारत असे. त्या दिवशी म्हणजे गॅदरिंगच्या दिवशी सकाळी सकाळी तयारी करून गाडी तळावर गेला. आजूबाजूला बघितलं पण ती काही सापडली नाही. कॉलेजचं स्टेज भव्य होतं. त्या स्टेजवर कार्यक्रम आयोजित केला होता. भाग घेतलेले सगळे स्पर्धक हजर झालेले होते. थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार होता. कार्यक्रम पत्रिका तयार होती. नियोजन अफलातून होतं कार्यक्रमाचं. प्रास्ताविक भाषण, अध्यक्षांची निवड, मान्यवरांचा सत्कार, मान्यवरांची भाषणं आणि मग कार्यक्रमाला सुरुवात. 1 नातं गुरु शिष्याचं, 2 संशोधन, 3 चंद्रयान सफर, 4 सफर नक्षत्रांची, 5 परिसंवाद, शिक्षणाचा बट्ट्याबोळ आणि 6 माझी हरवलेली बहीण. या विषयावर काही वक्तृत्व, काही परिसंवाद, या प्रत्येकानंतर गाणं, नकला, विनोद, नृत्य असा हा भरगच्च कार्यक्रम होता. मान्यवर व्यासपीठावर आले. अध्यक्षांची निवड झाली. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. लगेच त्यांचा सत्कारही उरकण्यात आला. समोर 5वी ते BA पर्यंतचे विद्यार्थी बसले होते. मग त्यात मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, ITI या सगळ्यांचा प्रेक्षक म्हणून सहभाग होता. बाहेरचे लोकही खूप आले होते. पहिली सुरुवात नृत्याविष्कारानं झाली. कथक नृत्य फार छान बसवलं होतं. पोज, ॲक्शन, टायमिंग सगळं अफलातून. या नृत्यासाठी मालविका मॅडम आणि राधा यांनी खूप कष्ट घेतले होते. स्वतः राधा या नृत्यात सहभागी होती. नृत्य संपलं, टाळ्यांचा कडकडाट झाला. पाठीमागे सहभागी विद्यार्थ्यात चर्चा चालू होती की सुनील अजून आलेला नव्हता. जाधव सरांवर कार्यक्रमाची जबाबदारी होती. ते म्हणाले, बघू आला तर ठीक, नाहीतर त्याचं स्पीच कॅन्सल करून टाकू. त्या जागेवर कोळी गीत बसवलेलं आहे ते घेऊ. एक एक कार्यक्रम उरकत होता. शिक्षणाचा बट्ट्याबोळ बरंच काही सांगून गेला. त्यात वास्तव आणि सत्यता होती. माडी हवेलीत राहणारा विद्यार्थी आणि झोपडीत राहणारा विद्यार्थी यांना मिळणाऱ्या सुविधा, पुस्तकांच्या वाढत्या किमती, शिक्षकांचा आणि संस्थेचा विलासीपणा यामुळे या दोन्ही वर्गातल्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं तर जमीन आसमानाचा फरक आहे. कष्टकऱ्यांच्या मुलांना अभ्यासाला वेळ द्यावा तितका वेळ देता येत नाही. केवळ त्याची परिस्थिती. त्यांचं सत्य उदाहरण म्हटलं तर आमच्या वर्गातला सुनील दत्तू सावंत. त्याची प्रेझेंटी बघितली तर मासिक प्रेझेंटी 15 ते 17 अशी भरते. याला कारण आर्थिक बजेट. झोपडपट्टीत राहणाऱ्याचं आर्थिक बजेट. त्या विद्यार्थ्यावर स्वतःच्या शिक्षणाची, काही घरची जबाबदारी असते आणि मग त्यासाठी त्यांना वेळ द्यायला लागतो. सुनील दत्तू सावंत या विद्यार्थ्याचं जीवन बघितलं तर घरात वडील आजारी आहेत, ते काम करू शकत नाही आणि स्वतः सुनील या दोघांचंच कुटुंब म्हणजे वडिलांचं औषधपाणी, दवाखाना, खाणं-पिणं सगळं स्वतः सुनील बघतो. वडील हातगाडी ओढायचं काम करत होते. शनिवार रविवार सुनील तेच काम करतो. त्या 2 दिवसांच्या कमाईवर आठवड्याची गुजराण ही विषमता आहे. ही विषमता आहे गरीब आणि श्रीमंतीत. ही विषमता कधी दूर होणार? आता शासनकर्त्यांनीच 8वीपर्यंत विद्यार्थी पास करायचे. त्यांचे विषय कच्चे राहिले तरी चालतील, त्यांना काही आलं नाही तरी चालेल, पण विद्यार्थी 8वीपर्यंत नापास करायचा नाही. त्याच्या क्षमतेचा विचार नाही करायचा. विद्यार्थी कशासाठी अभ्यास करेल हो? मग हेच विद्यार्थी 10वी 12वीला कॉपी करणार नाहीत तर दुसरं काय करणार?
आत्ताच्या मुलांना 200 पर्यंतचा पाढा बिनचूक म्हणून दाखवायला सांगा. कितीतरी वेळा चूक होईल. इथे मागे आणि बाजूला बसलेल्या बुजुर्ग लोकांना विचारा. कोणी दुसरी, कोणी चौथी शिकलेली मंडळी आहेत ही. किती वर्ष झाली शाळा सोडून. पावकी, निमकी, पाऊणकी, सव्वाकी, दीडकी, अडीचकीपर्यंत पाढे विचारा, बिनचूक म्हणून दाखवतील. आता 7 किती विचारलं ना तर सगळा पाचोळा करतील, अशी आजची शिक्षण व्यवस्था. 21व्या शतकातली मोठमोठ्या कॉलेजमध्ये मुलं कोणाची आहेत? श्रीमंतांची, डोनेशन भरून प्रवेश घेतलेली. गरिबांनी काय करायचं? शिक्षणात बदल करा, नक्कीच करा, कारण आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या संघर्ष करायचा आहे. म्हणून चंद्रावर, मंगळावर काय चाललंय, त्यांच्या भूगर्भात काय आहे, त्यापेक्षाही आमच्या भूगर्भात काय खदखदतंय ना त्याचं शिक्षण द्या. अगोदर ते समजावून घ्या, समजावून द्या, म्हणजे विषमता दूर व्हायला थोडी मदत होईल. सगळ्यांना विचार करायला लावणारं भाषण होतं. प्रेक्षक वर्ग शांत झाला होता. विचार करायची गरज आहे हो. चंद्रावर पाणी आहे का याचा शोध घेण्यापेक्षा जिथून तुम्ही चंद्रावर झेप घेतली ना त्या पृथ्वीवरच्या झोपडपट्टीत एखाद्या झोपडीत पाणी पोचलंय का याचा शोध घ्या ना. त्याच्यासाठी पैसे खर्च करा. गरीब विद्यार्थी शोधा, त्यांना शिकवा, त्यांना मोठं करा, त्यांना नासामध्ये नेऊन बसवा. ते गरीब ते नासामध्ये बसले तर आमची म्हणजे श्रीमंतांची पोरं काय करतील, म्हणून हा शैक्षणिक बदलाचा अट्टाहास करू नका. हे सगळं होईस्तवर सुनील काही आलेला नव्हता. त्याच्यावर प्रेम करणारे सगळे सहभागी विद्यार्थी त्याची वाट बघत होते आतुरतेनं. तो आला नाही म्हणून कार्यक्रम थोडा वाढवत होते. तसे इतर कार्यक्रमातले इतर सहभागी सिलेक्ट झालेले नव्हते असेही विद्यार्थी होते, त्यांचे सुद्धा कार्यक्रम होत होते. आता एखादी वात्रटिका घ्यावी आणि कार्यक्रम संपवावा असं ठरलं, पण इतक्यात राधानं त्याला हाताला धरून मेकअप रूममध्ये आणलं. सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांच्या जीवात जीव आला. सगळे प्रश्नाचा भडीमार करायला लागले की तू होतास कुठे, करत काय होतास, एवढा उशीर तुला का झाला. एक ना अनेक प्रश्न, पण ते अनुत्तरित होते. त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, उदासीनता दिसत होती. राधानी त्याला फ्रेश व्हायला सांगितलं, तो फ्रेश झाला. मालविका मॅडम त्याच्याकडे बघत होत्या, त्याचं निरीक्षण करत होत्या. सुनील कुठल्या टेन्शनमध्ये आहे का, तो परफॉर्मन्स करू शकेल का, तो तितका फ्री माइंड आहे का. त्याला आजमावण्यासाठी, या सगळ्या शंकांचं निरसन करून घेण्यासाठी आणि पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी मॅडम त्याला म्हणाल्या, देखो सुनील, आपका परफॉर्मन्स अभी है, जो भी हो परफॉर्मेंस आप करोगे, ठीक है ना, कोई दिक्कत है क्या, कोई प्रॉब्लम है क्या. नहीं मैडम. अरे फिर उदास क्यों हो, मुझे बताओ तुम्हारे बाबा की तबीयत कैसी है. बाबा ठीक है मैडम. तो चलो ये आखिरी प्रोग्राम है, तुम्हारा टाइटल बहुत अच्छा है. हाँ, फ्री माइंड, ओके, ठीक है. हाँ मैडम, ज़रूर कोशिश करूँगा, आपका आशीर्वाद है ना मेरे साथ. अरे क्यों नहीं, ठीक है. अच्छा, गॉड ब्लेस यू. पुढे स्टेजवर अनाउन्समेंट झाली. लास्ट अँड बेस्ट स्पीच कम फ्रॉम सुनील सावंत अँड हिज सब्जेक्ट माझी हरवलेली बहीण. प्रेक्षकातनं टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि सुनीलचं स्टेजवर आगमन झालं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित 20व्याची भाकर ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या सायमन भारसकर लिखित 20व्याची भाकर या कादंबरीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.